त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. मागची मॅच आपण बघितली तर शिरडोन 40+ आणि आगासन 40+ या दोन टीम मध्ये एक बॉल एकची गरज असताना रेवन पाटीलच्या पाठमधून ती एक धाव आपण बघितली आणि मॅचला त्या ठिकाणी जिंकून दिलं ते म्हणजेच रेवन पाटीलने आणि शिरडोन 40+ संघ पुढच्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झाला. मॅचला करूयात सुरुवात. दोन पंच सज्ज आहेत. रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि कैलास फुर्जी मॅन फ्रॉम धानसर हे दोन सर त्या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडत असताना स्ट्रायकर वरती बॅट्समन आपण पाहतोय ओपनिंग सलामीची जोडी त्या ठिकाणी संतोष साळवे आणि प्रशांत भोईर ऑस्ट्रेलियनचे खेळाडू आहेत. P1चं पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती शंकर लारा आहेत. ओव्हर द विकेटने पहिला बॉल त्या ठिकाणी टॅप केला जातोय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. शॉट पॉइंट मध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. एकच्या बरोबरीने अकाउंट ओपन केले गेले कंबलपाडा टीमचं. त्या ठिकाणी कंबलपाडा 40+ म्हटलं की या ठिकाणी प्रशांत भोईर विकी शेलार विक्रम शेलार आपल्याला पाहायला मिळतील या टीम मध्ये. एक काल गाजवला या दोन्ही खेळाडूंनी रेग्युलर टीम मधून खेळत असताना आणि आता मात्र 40+ क्रिकेट गाजवतात. लारा सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने लॉफ्ट केलाय. प्रशांत भोईरच्या बॅट मधून येतो हा तडका. मिड विकेट सीमा पार. बिग 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 हिट षटकार. मी पहिलंच म्हटलं होतं रेग्युलर टीम मधून एका गाजवलाय या खेळाडूने आणि त्याच्याच बॅट मधून येतो हा तडाका. प्रशांत भोईर षटकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल 7 धावा. आमच्या सोबत गुणलेखक आहेत उंबारलीचे एक नामांकित गुणलेखक भावेश पाटील आणि त्यानंतर MTC तर आदरणीय गोपीनाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आहे. यायचं मुख्य व्यासपीठावरती आपलं निलजे चषकामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात केली आहे खंबालपाडा 40+ या टीमने. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आलो दी कार्पेट वेगाने क्षेत्ररक्षक पुढे जात असताना एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न किरण होते. चांगले क्षेत्ररक्षण किरणच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी खंबालपाडा 40+ टीमला मिळाली. लारा गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र बॉल अतिशय सुंदर होता. हा ट्रॅकर बॉल आणि नंतर आपण बॉल जात असताना बघत आहोत एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतो हा चौकार. तसेच आदरणीय इक्बालजी तेळी मॅन फ्रॉम खांबालपाडा यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. यायचे व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चर्चेत असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. खांबालपाडाचे इक्बालजी तेळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आहे. आपलं यायचंय मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चौकाराच्या बरोबरीने पुढे सरकली 13 या आकडावरती. प्रशांत भोईरच्या बॅटमधून मोठे फटके येत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे खरपूस समाचार घेत असताना लारा देखील एक अतिशय चांगला खेळाडू या टीम कोपर 40+ या टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा झाल्यात. चौदा धावा. यस स्कोरिंग मध्ये काही चेंजेस या ठिकाणी आपण करत आहोत. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवे ते हे मिड ऑनचा खेळाडू मिड ऑफ मध्ये बॉल त्या ठिकाणी जेल टिपण्यासाठी आले होते मात्र जेल सुटला. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न म्हणेन. एक धाव या ठिकाणी कंप्लीट गेली आणि एकच्या बरोबरीने टीमची टोटल त्या ठिकाणी 15 धावा. प्रयत्न भरपूर चांगला केला होता.
स्ट्रायकर वरती फलंदाज आहे संतोष साळवे. अतिशय सुंदर फटका गॅप मधून काढण्याचा प्रयत्न, शॉट पॉइंटला दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न करते टीम खंबालपाडा 40+ या संघाची 16 धावा. पुढची मॅच असेल उंबारडे 40+ आणि नावाली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय, हे देखील लक्षात असू द्यात. टीम उंबारडे 40+ आणि टीम नावाली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नामांकित स्पर्धा पाहतोय आपण जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे 40+ व टीमच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 दिवसीय दमदार अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसामधील मॅच क्रमांक आपण पाहतोय. तिसरी मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच जिंकली ती म्हणजे संत 40+ या टीमने. सेकंड मॅच जिंकली शिर्डन 40+ या टीमने आणि तिसरी मॅच या ठिकाणी सुरू आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत बॉलिंग करण्यासाठी राजा दळवी. स्ट्रायकर वरती संतोष साळवे आहेत. फुलटॉस बॉल आणि टर्न केला ऑन साइडला. लॉंग लेगच्या वरून एका टप्प्यावरती बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. पंच कैलास 4G सरांचा इशारा आलाय चौकार. तसेच आदरणीय सन्माननीय मनोजदादा पाटील काटे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपण यायचे मुख्य व्यासपीठावरती. त्यांच्या समवेत सोमनाथ दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. यायचे मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यॉर्क लाईनचा बॉल ऑन दी कार्पेट. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतील लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अवधी होता एक सिंगलचा आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली गेली. दोन्ही फलंदाज सेट झालेत. चांगले बॅटिंग सध्या सुरेख खंबालपाडा 40+ या टीमची आणि पंचांकडनं गाठ घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत भोईरे उर्फ बाळा या नावाने ते परिचित आहेत. लो फुलटॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये सुंदर जेल टिपला त्या ठिकाणी आणि पहिला या ठिकाणी धक्का बसत असताना खंबालपाडा 40+ या टीमला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते प्रशांत भोईर, मात्र नक्कीच या ठिकाणी बाद व्हावं लागलं. पहिला धक्का बसत असताना खंबालपाडा 40+ या टीमला 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. खंबालपाडा टीमचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चांगलं कमबॅक या ठिकाणी होत असताना राजा दळवीचा लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत होता. हाताला बॉल लागला होता. काय फिल्डिंग त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. दर्जेदार दमदार फिल्डिंग त्या ठिकाणी. फिल्डिंगचा नजरान आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते प्रमोद होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना अवधी होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे. लाऊड अपील. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर नक्कीच या ठिकाणी फलंदाज देखील बाद झाले असते. मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट असतील. पंच आम्हाला सांगतील 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघितली आणि 3च्या बरोबरीने टीमची टोटल त्या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती.
संतोष साळवीला चांगली बॅटिंग करावी लागेल. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र, फटका खूप सुंदर आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. जेल टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला जातोय आणि अवधी होता तोपर्यंत सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकले 25 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 2 कंप्लीट झालेत. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. टीम कंबालपाडा 40+ या टीमची षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय 3ऱ्या ओव्हर मध्ये. सव्वीस धावा झाल्यात या ठिकाणी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि पंच रमेश म्हात्रे सर आमच्याकडे वळत असताना पंचांची दोन्ही हात समांतररित्या व्हाईट बॉल. आता 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आले गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी जयेश आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती संतोष साळवे आहेत जे ओपनिंगला आलेत. सध्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सध्या हा बॉल ऑन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटची गॅप मोठी आहे. त्या गॅप मधून काढण्याचा नक्कीच प्रयत्न होता संतोष साळवे यांचा. तोपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेऊन बॉलला फील्ड करतील. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे 29 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे कंबालपाडा 40+ या टीमची. फुल टॉस आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. यष्टी रक्षकाने बॉल पकडला नव्हता. मिस्ड फील्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू नाहीये व्हाईट साठी पंचांचं. यस बिमर साठी त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बिमर साठी रिव्ह्यू असेल. एक रिव्ह्यू प्रत्येकी संघाला असणार आहे बिमर साठी. फेअर डिलिव्हरी. बिमर या ठिकाणी नो बॉल नाहीये. व्हाईट बॉल असेल. फुलटॉस बॉल. अतिशय सुंदर फटका गॅप मधून एका टप्प्यावरती. स्ट्रेट ड्राईव्हचा हा दर्जेदार देखना रुबाबदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4च्या बरोबरीने सरकले पुढे 34 धावा. चांगली बॅटिंग संतोष साळवे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक स्वरूपाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हवेत आहे बॉल आणि विनोदने केली आहे चुकी आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली आहे.
धावसंख्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे संतोष साळवेची. जयेशला कमबॅक करावा लागेल. आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे पुन्हा एकदा ऑन द कार्पेट. एक सिंगल आणि नक्कीच सिंगल वरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय तिसरं. जयेश मात्र गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. स्ट्रायकिंग वरती आता आपण पाहतोय मंगेश चौधरी. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बंदूर प्रेक्षक टप्प्यावरती बॉल सर्व सीमारेषा पार. अंपायर षटकार आहे. बिग हिट सिक्सर. दमदार षटकार आपल्याला पाहायला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 43. 43 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन द कार्पेट फटका खूप सुंदर आहे. विनोद आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र विनोदने एक जेल सोडला होता मात्र आता चांगले क्षेत्ररक्षण अशा पद्धतीने. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती 1/45 धावा. 45-45. धावा झालेत. 45 स्कोर कार्ड वरती रन आहेत. चला स्पीडअप करायचं. विनंती असेल एकत्रित येऊ नका. षटक क्रमांक 4 वरती येत आहेत बॉलिंग मार्क वरती. महेश आहेत बॉलिंग मार्क वरती. चौथ्या षटकामध्ये येत असताना चांगली बॅटिंग मंगेश चौधरी आणि संतोष साळवे करत असताना एक फलंदाज जरूर बाद झाला. खांबलपाडा 40+ या टीमचा. अजूनही दगडमध्ये विकी शेलार सारखा एक मोठा फलंदाज खांबलपाडा 40+ या टीम कडे आहे. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन द कार्पेट हा बॉल जातोय लॉंग ऑफला आणि इथून मात्र चेंडूला फील्ड करतील. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकच धाव असेल या बॉलवरती. सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न संतोष साळवे करतायत मात्र फेकी खराब आली आहे. ॲक्युरेट दर्जाची या ठिकाणी फेकी आली असती तर नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. यायचं मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दमदार व्यक्तिमत्व 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होतं. नक्कीच या स्पर्धेला भाई भेट देण्यासाठी येत आहेत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच सध्या सुरू आहे. भाईंच्या माहितीसाठी खंबालपाडा 40+ आणि त्या ठिकाणी त्यांना फाईट करते कोपर 40+ या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते
49 धावा, 49 ऑन बोर्ड. तर नक्कीच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायची. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाईंचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं निलजी चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 49 ने 49 धावा. चला मॅच सुरू करायची. बाईंच्या माहितीसाठी मॅच सुरू आहे सध्या. खंबालपाडा 40+ आणि त्यांना फाईट करते कोपर 40+ या दोन टीम मध्ये दमदार बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सध्या धावफलकावरती 49. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. महेश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती विकी शेलार लॉफ्ट केला ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉल जाईल त्यांच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. येतोय हा विकी शेलारच्या बॅटमधून चौकार. कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील हे सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठावरती बसून सध्या ते मॅच पाहत आहेत. त्यांच्या समवेत प्रकाश म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 54 54 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4 कंप्लीट झालेत आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 54 धावा खंबालपाडा 40+ या टीमची. तर आदरणीय सन्माननीय उदयजी भंडारी कोळेगाव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. याच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं निलजी चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे 40+ निलजे बी टीमच्या माध्यमातून हे आयोजन अप्रतिम 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते. नामांकित क्रीडांगण वैकुंठवासी हबप मारुती बुवा लक्ष्मण पाटील या क्रीडांगणावरती सध्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरी लढत आपण पाहतोय खंबालपाडा 40+ आणि त्यांच्या विरोधात कोपर 40+ या दोन टीम मध्ये. पहिला सामना जिंकला तो म्हणजे टीम संत 40+ ने. उद्घाटनीय मॅच आपण बघितली सकाळच्या सत्रामध्ये. दुसरी मॅच जिंकली शिरडोन 40+ या टीमने आणि सध्या तिसरी मॅच सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 54 54. शेवटचा षटक असेल स्लोगवरचा षटक. राजा दळवी येत आहेत. अतिशय सुंदर फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केला. तोपर्यंत धावा मिळतील या बॉलवरती 2. शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या 2च्या बरोबरीने पुढे सरकले. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावफलकावरती.
लवर फुलटॉस बॉल टर्न केला अलॉंग द कार्पेट लॉंगॉनला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न विकी शेलरच्या माध्यमातून होत असताना 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 2च्या बरोबरीने पुढे सरकली आहे. 58 धावा 58. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कंबालपाडा 40+ टीमच्या माध्यमातून. हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप भरपूर मोठी आहे. एका टप्प्यावरती बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय न्यूजे चौकार. चौकाराच्या बरोबरीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकली आहे. 62 धावांचा डोंगर उभा करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा बॉल या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न फसला गेला. चौकारानंतर कमबॅक करतो गोलंदाज आपण पाहतो राजा दळवी. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. आता पाहावं लागेल पंच रमेश म्हात्रे सर इशारा करतायत हा बॉल वाईड आहे. वाईटच्या बरोबरीने एक धाव अतिरिक्त स्वरूपाची मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकली 63 धाव फलकावरती. हा बॉल फुलटॉस बॉल इथून मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते पाहतच राहिलेत. लॉंगॉनच्या वरून हा फटका आपण पाहतोय. षटकार. दमदार फटका आपण बघितला विकी शेलरच्या बॅटमधनं. चेंडूवरती नजर ठेवली आणि फुलटॉस बॉल आता पर्वणी होती विकी शेलरसाठी आणि ती पर्वणी कबूल करत असताना पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या टेनला हवेत आहे बॉल आणि यष्टीरक्षकाने पकडला शेवटच्या बॉलवरती. हा जेल अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झालाय. 5 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती बनवल्यात. ते म्हणजेच आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 69 आणि 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय कोपर 40+ या टीम समोर. तसेच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय श्री अर्जुनभाई पाटील कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती या भाईंचा या ठिकाणी बघूया सन्मान या ठिकाणी होतोय. हॅलो बाईची हॅलो शुभ सन्मान आपण करतोय. तुम्ही पाहता कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशन ज्याच्या माध्यमातून म्हटलं जातं ना एक धाव आरोग्यासाठी ज्यानं 40+ असोसिएशनला ज्यानं सुरुवात केली आणि त्यांचा बुद्धमान इथे सन्मान आमचे आता अर्जुनभाई पाटील तुमचं बळाच्या अध्यक्षापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि कुठेतरी जे 5-10 वर्ष 40+ क्रिकेट जे थांबवलं गेलं आणि त्याला नव्यानं नव्या जोशानं नव्या उमेदीनं आज वय वर्ष 40+ झालं तरी क्रिकेट तुम्ही खेळू शकता आणि आरोग्य त्यामध्ये शरीराला व्यायाम देखील होतं आणि त्याचं जाणतं जागतं उदाहरण तुम्ही पाहता. एक राजकीय शिक्षण क्षेत्रांचं दादांचं मोठं नाव आहे पण क्रिकेटवरती अथनात्म प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्जुनभाई पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता. अध्यक्ष चषक आपण इथेच पार पाडला. अध्यक्ष चषक देखील थाटा जोरामध्ये नक्कीच नव्या जोशेनं तुम्ही पाहिला गेला आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी देखील अध्यक्ष चषक नक्कीच मोठ्या थाटामाटानं होईल आणि त्याचे सर्व 40+ला खऱ्या अर्थानं नवी ऊर्जा नवी ज्यानं संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आमच्या अर्जुनभाई पाटील साहेबांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या प्रकारची मात्रे सागाव साहेबांना देखील आपण सन्मानित करू. या प्रकारची मात्रे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत.
आपण सन्मान करतो, त्याच्यानंतर आपण सन्मान करू ब्रह्मवाडी जे वेपर्स आहेत साहेबांना विनंती करतो तुमचा देखील सन्मान आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. या पण सन्मान करू, त्याच्यानंतर ब्रह्मावाडी साहेबांचा सन्मान आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता या दिलखुश माळी बोपर नितीनजी माळी या देखील विनंती करतो त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या बोपरचे आमचे दिलखुश जी माळी साहेबांचा सन्मान नितीनजी माळी साहेबांना देखील विनंती करतो या तुमचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सन्मान करू अनिलजी म्हात्रे नांदिवली साहेबांना देखील विनंती करतो तुम्ही देखील या तुमचा देखील सन्मान पार केला जाईल. या नितीनजी माळी साहेबांना विनंती करतो तुमचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. या नितीनजी माळी साहेबांना विनंती करतो त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. वायजेशाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं बळाच्या अंतकरणापासून बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिलजी म्हात्रे नांदिवली साहेबांना देखील विनंती करतो तुमचा देखील सन्मान. आणि विद्याधर पाटील पडलेगाव साहेबांना तुम्हाला देखील विनंती तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उंबाडे टीमचा कॅप्टन आणि नवाली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. नवदादा साळुंके या सिनियर आमचे समालोचक एक ज्येष्ठ समालोचक तुम्ही काढा साळुंके मराठी हिंदीचा कोणाबाज या तुमचा देखील बडपूर्वक सरचे स्वागत. विद्याधर पाटील साहेबांना विनंती करतो त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या निलजेगावच्या जावई खऱ्या अर्थानं या संतोषी माळी साहेबांना देखील आपण सन्मानित करू. या उंबाडी टीमचे कॅप्टन आणि त्याच्यानंतर नवाली टीमचे कॅप्टनला विनंती आपण लगेचच टॉस साठी उपस्थित राहा. या बाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या उंबाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित नवाली टीमचे कॅप्टन लगेच टॉस देखील करू. या अर्जुबाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. बाईच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात पहिला फेरी चौथ्या मॅचचा. तर या ठिकाणी कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. टॉस बॉक्स मध्ये उंबाडे 40+ आणि त्याच्या सोबतील आपण पाहतोय नावाले 40+ या दोन टीम मध्ये त्या ठिकाणी बाईंच्या शुभ हस्ते टॉस होते. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस होतो आणि टॉस त्या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच नावाली 40+ या टीमने. उंबाडे 40+ या टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग असणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजोबी 40+ संघाच्या माध्यमातून हे दमदार असं आयोजन नियोजन शीर्षक आपण पाहतो आणि सामना क्रमांक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरा खंबालवाडा विरोधात तो म्हणजे स्कोपर या दोन टीम मध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी तर नावाली टीम टॉस विनर डिसिजन कळवायचा फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि नक्कीच या स्पर्धेमधून कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या स्पर्धेमधून रजा घेत असताना आपल्याला ऑन स्क्रीन बाई पाहायला मिळतात.
तर नक्कीच बाईंना आपण पाहतोय, भावी नगरसेवक आहेत बाई. येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असणार आहेत. बाईंना देखील अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये देखील एक मोठं नाव आहे बाईंचं. आणि 40+ कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळात वेळ काढून या ठिकाणी बाई उपस्थिती तुम्ही दाखवली. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या समवेत आपण बघितले प्रकाशजी म्हात्रे जे सागावचे आहेत, त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिली, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. मॅच क्रमांक 3 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खंबालपाडा 40+ आणि कोपर 40+ खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये येत आहेत. आदरणीय श्रीपतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती यायचे आपले मनपूर्वक सरसे स्वागत. आवाज ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. दौसरचा एक अप्रतिम गोड आवाज सौरभजी पाटील यांचा. धन्यवाद. सत्तरचा पाठलाग करायचा विशालजी पाटील. अंतानीचा आवाज तुम्ही ऐकला. 70चा पाठलाग 14 सरासरी प्रति षटकामध्ये. अर्धा बॅट खेचण्याचा प्रयत्न, पडला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावाधाव फलकावरती 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावाधाव फलकावरती 13 आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पेटूचं दुसरं षटक तुम्ही पाहता. विक्रम शेलार आला. दुसऱ्या षटकामध्ये 70चा पाठलाग करायचा का बॅटिंग झाली पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिली. तेरा धावांचं योगदान तुम्ही पाहता. प्रशांत भुईरच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान दिलं. इथे विकेटचं पतन, मोठी विकेट येते तुम्ही पाहताय. सुगंधात पाटील उर्फ लाला बाद. किरण म्हात्रे आला मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. लक्ष 70चं गाठायचा. पहिल्याच बॉलवरती विकी शेला जसा आला त्यांनी मोठी विकेट लाराला बाद केलं. जो लारा कुठल्याही क्षणाला मॅचला टर्न करेल त्याची विकेट इथे मात्र मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती.
किरण मात्रे मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा सज्ज होईल. केसला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. एकाचामध्ये का फिल्डिंग, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला भेटली. ऑन साईडला मिड विकेटला बॉल गॅदर झाला आणि या धावा मिळतात दोन न खातं खुलं केला किरणनं आणि संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 24 बॉल विजयासाठी 57 ची गरज. आता समीकरण तुमच्या समोर 22 मध्ये 55. MTC लाईव्ह, चांगली क्रेडिट चांगली क्वालिटी तुम्ही युट्यूब वरती जोडला. तुमचं स्वागत प्रेक्षकांचं. समोरच्या दिशेनं लॉग ऑनला फिल्डर तैनात आहे. एक केली डबलचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. या दुहेरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा फलकावरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. एक विकेट देखील गेला. 17 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल फुल टॉस होता, क्लिक केला, बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर धावतोय वेगानं. मिडविकेटचा फिल्डर पायानं फुटबॉल जणू काय काही सेकंदावरती भावेश आपण पाहिला. फुटबॉल जर का बॉल त्यानं आतमध्ये आणला आणि या बॉलवरती धावा मिळाल्या त्या 3च्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती पुढे जात असताना स्कोर वट होती जनसंख्या तुम्ही पाहताय 20 या आकड्यावरती. 70चं भलं मोठं पाठलाग करायचा. 70 धावांचा पाठलाग कसा. धावा धाव फलकावरती आतापर्यंत 20 लागल्यात. 50 अजूनही करायच्यात. उर्वरित 20 बॉल मध्ये 20 बॉल 50. एखाद्याला इनिंग चांगली साकावी लागेल. मॅरेथॉन इनिंगची गरज आहे जर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व ठेवायचं असेल तर. मिल्ज चषक 2025 तुम्ही पाहता आज स्पर्धेचा पहिला दिवस. क्लिक केला, फिल्डर उपस्थित आहे, चांगली फिल्डिंग झाली. या बॉलवरती सिंगल मिळाली. सिंगलनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धाव फलकावरती 21 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट हवा. त्याच्यानंतर तुम्ही पाहता 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 बॉलमध्ये. विकी शेलार ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही 19 धावा पहिल्या बॅटिंग करत असताना 2 चौकार 1 षटकारानं 8 बॉल 19 योगदान दिलं. समोर बॉल ठेवणार होता. पुण्यात हा बॉल पडला जसा तसा डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. P1 P2चा खेळ संपला जिथे लक्ष 70चं गाठायचं आणि पॉवर प्ले मध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आतापर्यंत तुम्ही 10.50च्या सरासरीने तुम्ही 21 वरती स्कोर तुम्ही पाहता. म्हणजे आता उर्वरित बॉल असतील 18 आणि 18 बॉल आणि विजयासाठी 49ची गरज. अठरा बॉल 49 अजूनही गरज आहे. धावा धावफलकावरती 21. 8 आणि 13 21 बरोबर. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विकी शिलानं धावा खर्च केल्या 8. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोष साळवी आला. त्यानं पहिलाच बॉल डॉट फेकला. बॅटिंग देखील त्यानं चांगली केली. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार तुम्ही पाहिले ज्यानं 19 धावेचं योगदान दिलं बॅटिंग मध्ये. आता गोलंदाजीमध्ये पहिलाच बॉल त्यानं डॉट फेकला. 16.33 सरासरी प्रति षटकामध्ये मॅच विजयासाठी बॅटिंग करणारी टीम कूपर 40+ टीमला
या धावा बनवायच्या आहेत. 19 नवीन फलंदाज मैदानामध्ये रणजित म्हात्रे आलाय. आले उडवला आणि बॉल इथे फिल्डरच्या हाताला स्पर्श होऊन सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. लॉग सीमा पार षटकार. या षटकारानं स्कोर पुढे जाईल. दबादाव फलकावरती 33 या आकड्यावरती. जयेश पाटीलने कसली हॅट्रिक घेतली इथं धामसरला काय होतं. पुढचा बॉल फुल टॉस दिला. फक्त दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेगला बॉल. या बॉलवरती एक धाव. एका धावेच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती तुम्ही पाहता 34 या आकड्यावरती. आणि आता विजयासाठी 12 बॉल 36 ची गरज. या सन्मान करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्रीपतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही आम्ही सन्मानित करू. निर्देशक 2025 मध्ये तुम्ही आलात. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि श्रीपतजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही केला जातोय. आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार करतोय. श्रीपतजी म्हात्रे साहेबांचा मायेची शाल पुष्पगुच्छ तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान करतो. या आमच्या आचार्य सीतारामजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करू. अन्नदाता सदासुखी या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या गोपीनाथजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करू. या गोपीनाथजी पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. हॅलो फिल्डर लेग स्लिपला तुम्ही पाहता थोडी मिसफील झाली. याचा फायदा एकच धाव. गोपीनाथ पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय. अपील लाईक बिफोर फलंदाज बाद. डिसिजन मागे घेतला
इथे बॅटला बॉल स्पर्श झाला. विलासजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करू. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला. बॉल चालला भरपूर मोठी गॅप आणि गॅप मधून बॉल आउट झालाय. सीमारेषा फरार. चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 40 या आकड्यावरती. या उदयजी भंडारी कोळेगाव आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मायबावली स्पोर्ट्सचे ऑनर तुम्ही पाहता. आमचं मायबावली स्पोर्ट्सचे ऑनर उदयजी भंडारी आमचे जवळचे मित्र देखील आहेत. या उदयजी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मॅन ऑफ द सिरीज त्यांच्याकडनं शूज देण्यात आला. स्पोर्टचे जे शूज त्याने आम्हाला सुपूर्द केल्यात. या मायबावली स्पोर्ट्सचे तुम्ही पाहता उदयजी भंडारी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 8 बॉल 29 जुनी गरज. विकेश शिलार पुन्हा एकदा आला. ज्यांना 8 डबा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केला त्याच्यावरती जबाबदारी. आडवा बॅटनं खेचला. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये. ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 42 7 मध्ये 28 हव्यात. या शेवटच्या बॉलवरती एक मोठा हिट हवा. अधिकार फेड बॉल चालला मिड विकेटला. फिल्डरच्या हातामध्ये दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण आणि अशा रीतीनं चौथं षटक संपलं गेलं. धावा धावपलकावरती 44 आणि आता विजयासाठी 6 बॉल 26 ची गरज. या रुद्रा पाटील यांचा देखील इथे शुभागमन. या रुद्र तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रीराम पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. ते देखील आता मॅचला पाहण्यासाठी आहेत. नक्की स्पर्धा 40+ ची ते देखील इथे उपस्थित. त्यांचे वडील एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. श्रीराम पाटीलचे सुपुत्र तुम्ही पाहता. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ठेवून आणि ते पण नाही, पण तो बॅट्समन बोलत होता तिथं रन बी होत होते सापरा मैदानला. 26 धावा डिफेंड करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज झाला. बॉलर नाही काही बॉलर सांगितलं ना. सांगला नाव सूरज चौधरी. असा बोलू वाट लागेल. फुल टॉस दिला. क्लिक केला. अवधी कार्पेट बॉल चालला बॉलच्या दिशेनं. फिल्डर कडनं झाली मिसफील्ड साईड आला. हा चौकार कोपरपोटी पेशा बाजूनं. आणि आता समीकरण 5 बॉल 22. 6 बॉल 22 ठीक होता. 26 ना होत. चेक करू आपण लगेच. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टरसाठी. वेस्ट हाईट या तिसरे पंच आमच्या तिसरे पंच या वेस्ट हाईट विमर साठी तुम्ही इथे पाहता. फेर आहे. चला फेर आहे. बॉल डीप राहिला. पडला जसा त्याच्यानंतर डीप राहिला थोडा.
5 बॉल 22. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड बॉल चालला बाउंड्रीला इच्छा बाहेर आउट ऑफ द युज मॅक्सिमम. षटकार 6 आणि या 6नं स्कोर आला धावा धावपलकावरती 50 कंप्लीट 54 धावा धावपलकावरती. आणि आता समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक 3 मध्ये 16. 2 षटकार 1 चौकार मॅच जिंकू शकते. तेच करायचं आता. बॉल 3 बॉल 16ची गरज. तीन चेंडू 16 धावेची गरज. कार्पेट बॉल चाला बॉलच्या दिशेने फिल्डर उपस्थित आहे. ते बसले त्यांना माहिती आहे. आता जर बॉल जर चौकार गेला तर मॅच जिवंत होऊ शकते. या धाबा मिळाला 2 मात्र स्कोर पुढे झाला धाबा धावपलकावरती अब तक 56. आणि आता विजयासाठी 2 बॉल 14ची गरज. मॅच जर जिवंत करण्यासाठी एखादा नो बॉल आला मॅच पुन्हा एकदा जिवंत होईल. अधिकार पेट चालला बॉल बाउंड्रीच्या दिशेनं. तेराची गरज. फाईट बॉल. अठ्ठावन्न धावा धावपलकावरती. डॉट बॉल आणि अशा रीतीने सामना जिंकला. तुम्ही पाहता खबरपडा 40+ सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. खूप 40+ तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच